सर्व समूह सहाय्यक आणि सर्व कृषीताई आपल्याला राज्याचे कृषी सचिव साहेबांनी क्रॉप हेल्थ मॉनिटरिंग ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करून त्याच्यामध्ये कीड आणि रोग यांचे फोटो जे आहे ते अपलोड करायला सांगितलेत. आता हे ॲप्लिकेशन ओपन केलं की अशा पद्धतीनं जुनं ॲप्लिकेशन ऑलरेडी बऱ्याच समूह सहाय्यकांकडं होतं. तर ते अपडेट करा म्हणतंय, तर ते अपडेट करा म्हणल्यानंतर ह्याच्यावर डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता आणि हे थेट तुम्हाला प्रकल्पाच्या वेबसाईटवर जे आहे ते या ठिकाणी येईल. आणि पहिल्याच याच्यामध्ये पीक आरोग्य निरीक्षण प्रणाली CHMSवर जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला ही APK फाईल जी आहे ती इथं अपडेट डाउनलोडमध्ये जाऊन डाउनलोड करायची आहे. ऑलरेडी आता माझ्याकडे ही डाउनलोड झालेली आहे. आता हे 6 तारखेची अपडेट आहे. तर ही APK फाईल आपण डाउनलोड करून घ्यायची आणि ती फाईल डाउनलोड झाल्याच्यानंतर ते इन्स्टॉल करायची आहे. हे करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे, जुनी जी फाईल होती त्याच्यावर टच करून म्हणजे जुनं जे काही आपलं ॲप्लिकेशन होतं त्याच्यावर ते जे आहे ते आपल्याला डिलीट करायचं आहे, अनइन्स्टॉल करायचं आहे. त्याच्यासाठी जे आहे सगळ्यात आधी स्टोरेज युजेसमध्ये जाऊन जे आहे ते कॅचे क्लिअर आणि डाटा क्लिअर करायचा आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते हे ॲप्लिकेशन जे आहे ते अनइन्स्टॉल करायचं आहे. अशा पद्धतीने ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल केल्याच्यानंतर नवीन जी काही आपल्याकडं APK फाईल आता आपल्या ह्याच्यामध्ये डाउनलोड झालेली आहे, तर ती फाईल जी आहे ती आता इन्स्टॉल आपल्याला करायची आहे. तर नवीन फाईल एकतर तुमच्या मोबाईलमध्ये APKमध्ये दिसेल किंवा तुम्ही तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये सुद्धा तुम्हाला ती दिसेल डाउनलोड झालेली. तर त्याच्यावर टच करायचं आहे आणि इन्स्टॉलवर जायचं आहे. इन्स्टॉल हे करत असताना एखाद्या दिवस तुम्हाला वॉर्निंग सांगेल, तर ते वॉर्निंग जे आहे ते आपण त्याला निग्लेक्ट करून जे आहे ते पुढं जायचं आहे आणि हे इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल झाल्याच्या नंतर ज्यांचं ह्याच्या आधी जे आहे ते रजिस्ट्रेशन कोणी केलेलं नसेल, तर रजिस्ट्रेशन जे आहे ते या ठिकाणी जाऊन खाली सगळ्यात कोपऱ्यात क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आणि इथं जे आहे ते आपलं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं. आपला इथं जे आहे ते मोबाईल नंबर जे काय आहे ते इथं टाकायचा आणि त्याच्यानंतर जे आहे ते या ठिकाणी तुम्ही कोण आहात तर त्या गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी शेअर करायच्या आणि हे व्हेरीफाय करायचं. तुमचं OTP येऊन ते रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुमचं जे आहे ते OTP बेस जे आहे ते या ठिकाणी तुम्ही त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही जायचं आहे. आता माझा मोबाईल नंबर टाकून मी OTP टाकून हे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आता लॉग इन झालो आहे मी. याला सगळ्या परमिशन ज्या आहेत त्या आपण द्यायच्या आहेत. ह्या परमिशन दिल्याच्यानंतर तुमचा डॅशबोर्ड तुम्हाला या ठिकाणी दिसेल, CHMS डॅशबोर्ड. याच्या आधी जर तुम्ही निरीक्षण घेतले असले तर तुमचा अकाउंटसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसेल. ह्याच्या आधी जे काही आपण CHMS केलेलं तर त्याचं सगळे डिटेल्स या ठिकाणी फोटो घेतलेले सगळे कुठं घेतले, काय घेतले, याचं जे आहे ते डिटेल्स जे आहे ते आपण या ठिकाणी पाहूसुद्धा शकतो, जुने फोटो आपण घेतलेले. तर हे झाल्याच्यानंतर आता रोज आपल्याला ऑब्झर्वेशन कसे घ्यायचे आहेत, तर ज्या ठिकाणी तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात, ज्या गावात तुम्ही गेलात तिथले ऑब्झर्वेशन तुम्ही घ्यायला गेलात, तर त्या ठिकाणी जे आहे ते तुम्ही तिथले जे आहे ते तुम्ही ऑब्झर्वेशन सबमिट जे करायचे आहेत. आता मी काही फोटो जे आहे ते काढले होते, त्या गावातले फोटो ते आता मी इथं समाविष्ट करणार आहे. हे गाव त्या ठिकाणी निवडायचं आहे. त्याच्यानंतर पीक कोणतं तुमचं होतं ते तुम्ही त्या ठिकाणी निवडायचं आहे. कॉटन, नॉर्मल क्रॉप फोटो. जर तुम्ही प्रत्यक्ष शेतात जाऊन फोटो घेत असला तर टेक फोटोवर जाऊन ह्याला अलाव करायचा आणि थेट फोटो काढायचा कॅमेरानं अशा पद्धतीनं आणि तो समाविष्ट करायचा आहे. जर तुम्ही समजा आता आधी फोटो काढून ठेवलेले तर ते कसे करायचे, तर ते फोटो अपलोड करण्यासाठी चूज फ्रॉम गॅलरी करायचं. कलेक्शनमध्ये जायचं. तुमचा जो काही कॅमेरा आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते जायचं आहे आणि कॅमेरामध्ये जाऊन तुम्ही जे काही फोटो काढलेले आहेत तर ते त्या ठिकाणी समाविष्ट जे आहे ते करायचे आहेत. अशा पद्धतीने हे नॉर्मल पिकाचे फोटो आपण सिलेक्ट केले, डन केलं आणि या ठिकाणी आपण हे जे आहेत हे फोटो अशा पद्धतीनं सबमिट करायचे आहेत. तर हे जे आहेत हे फोटो जसं आता आपण टाकलं तसं ते समाविष्ट झाले आणि या ठिकाणी जाऊन पाहू शकतो. आता बघा ह्या 7 तारखेला आपले हे एवढे फोटो जे आहेत ते या ठिकाणी आलेत. आता हे इन्फेक्टेड फोटोसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समाविष्ट करायचे आहेत. आता आपण नॉर्मल फोटो टाकले, आता इन्फेक्टेड पिकाचे फोटो, आता गुलाबी बोंडाळीचा झालेला प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी
समाविष्ट करायचं आहे. तर त्या गावामध्ये निदर्शनास आलेली म्हणून आता आपण ते शेअर करणार आहेत. आता इन्फेक्टेड क्रॉपमध्ये जायचं, परत चूज गॅलरी, त्याच्यानंतर तुमचं जे फोल्डर, ज्या फोल्डरमध्ये तुम्ही फोटो काढलेले तर ते फोटो फोल्डर जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी निवडायचं आहे. आता एकाच ह्याचे जास्त फोटो ओव्हरलॅप किंवा डबल नाही करायचे. तर हे गुलाबी बोंडाळीचा वेगवेगळ्या अँगलनं काढलेले जे आहेत ते फोटो आहेत आपल्याकडं. अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आणि हे फोटो जे आहे ते आपण सबमिट करायचे. तर सर्वांनी दिलेल्या टार्गेटनुसार जे आहे ते आपले रोजचे रोज फोटो जे आहे ते सर्व समूह सहाय्यक कृषीताईंनी सबमिट करायचे आहेत. हे सगळा काउंट जो आहे तो आपला 500+ जो आहे तो झाला पाहिजे. समूह सहाय्यकांना टार्गेट हे 1000चं दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण रोजचे रोज जे आहे ते आपलं टार्गेट पूर्ण करायचं आहे. यामध्ये करत असताना 20% फोटो हे नॉर्मल पिकाचे आणि 80% फोटो कीड आणि रोगाचे असावेत.